कोळंबी स्वच्छ धुवून चाळणीत निथळत ठेवा. वाटप न करता कोळंबी मसाला कसा करायचा ते पाहण्यासाठी तुमचे मनपूर्वक स्वागत. चवीनुसार मीठ, 2 चमचे कोकमसार, 1 चमचा हळद, पाव चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा लाल गरम मसाला चाळणीतच कोळंबीवर घाला. व्यवस्थित कोळंबींना लावा. आलं लसूण पेस्ट घाला व ती देखील कोळंबीवरती लावून घ्या. आता ही कोळंबी मुरण्यासाठी बाजूला ठेवा. गॅस स्विच ऑन करून त्यावर पसरट भांडे चढवा आणि त्यात तळ बुडेल एवढे तेल घाला. गरम तेलात अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल गरम मसाला, पाव चमचा काळा गरम मसाला, 1 चमचा कुटलेली काश्मीरी मिरची, आलं लसूण पेस्ट, तिखटाच्या आवडीनुसार ओल्या लाल मिरच्या बारीक कापून घाला व व्यवस्थित ढवळा. 1 बाऊल भरून बारीक कापलेला कांदा घाला व तो तेलामध्ये आणि सगळ्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्या. बारीक कापलेला कांदा तेलात व्यवस्थित परतल्यानंतर मसाले व बारीक कापलेले कांदे बुडतील एवढे पाणी घाला आणि झाकून ठेवा. पूर्ण पाणी आटले आणि तेल सुटले मसाल्याला की झाकण उघडा. परत व्यवस्थित ढवळा आणि पाणी पूर्णपणे आटले आहे आणि कांदा शिजला आहे याची खातरजमा करा. आता यात अर्धी वाटी ओले खोबरे आणि 1 चमचा भिजवलेली चण्याची डाळ मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली घाला. आता मॅरिनेट केलेली कोळंबी देखील घाला. सर्व कोळंबी मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्या. आता यात बटाटे कापून घाला. तुमच्या आवडीप्रमाणे बटाट्याचे प्रमाण ठेवा. त्यानंतर कोकमाचे सार घाला. परत सर्व व्यवस्थित ढवळून घ्या आणि ह्यामध्ये आता हे सर्व जिन्नस बुडतील एवढे पाणी घाला. चवीनुसार मीठ देखील घाला. व्यवस्थित ढवळून घ्या. व्यवस्थित ढवळल्याने मीठ एकजीव होते. आता बुडबुडे येईपर्यंत थांबा. त्यानंतर झाकण लावा. आता गॅस अगदी मंद करा आणि 10 ते 15 मिनटं हे भांडे झाकून ठेवा. 10-15 मिनटांनी झाकण काढून व्यवस्थित ढवळून चेक करा. बटाटे शिजले की कोळंबी शिजतातच. आपला घट्टसर कोळंबी मसाला तयार आहे. आता गॅस स्विच ऑफ करा आणि भांडे झाकून गॅसवरून खाली उतरवा. गॅस मोकळा झाला की गॅसवरती एक प्लेट ठेवून त्यावर आपले सर्विंग बाउल ठेवा आणि त्यामध्ये आपला कोळंबी मसाला काढून घ्या. भाजक्या वाटपाशिवाय केलेला कोळंबी मसाला तयार आहे. आता याला जिरे आणि लाल गरम मसाल्याची फोडणी द्या. ही फोडणी कोळंबी मसाल्याची चव वाढवते. वाटपाच्या कटकटीशिवाय केलेला कोळंबी मसाला तुम्हाला जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. See you soon. Bye.